शिवसेना उद्धव ठाकरे गटात दुसऱ्यांदा फूट पडलेली आहे. मागच्या 4 वर्षापूर्वी जी एक फूट झाली होती त्यानंतरची ही दुसरी घटना. या वेळेला 9 खासदारांच्या पैकी 6 खासदार शिवसेनेला सोडून गेलेले आहेत. ही एक नेतृत्वाला आरसा दाखवणारी गोष्ट आहे, हे शिवसेनेनं देखील आता मान्य करायला लागेल. कारण आता ओमराजे निंबाळकरांसारखा निष्ठावंत कार्यकर्ता, एक खासदार देखील जर फुटत असेल, जो फुटण्याची शक्यता नेतृत्वाला शेवटपर्यंत वाटत नव्हती, तर शिवसेनेने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. कारण आता शिवसेनेत राहिलं कोण? कारण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी यांच्या जीवावर जर पक्ष चालत असेल आणि हे सगळे लोक म्हणजे जर शिवसेना असतील, तर मग शिवसेनेला खूप विचार करण्याची गरज आहे. कारण आता शिवसेनेकडे पूर्वी काही नाही तर किमान मुंबई महापालिका असायची. यावेळेला मुंबई महापालिका देखील शिवसेनेकडे राहिली नाही. मग शिवसेनेचा या पराभवाला जबाबदार कोण आहे? आणि दुसऱ्या वेळेला शिवसेनेमधून ही जी फूट होते, हे सगळे नाराज लोक निघून जात आहेत. याच्यामागे सत्तेची समीकरणं असतील, पैशाची समीकरणं असतील, त्याशिवाय नेतृत्वाचा काही दोष आहे का? या गोष्टीचा विचार देखील शिवसेनेनं सिरियसली करायला पाहिजे. नेमकं काय काय घडले आणि यावेळेला उद्धव ठाकरेंनी काय या गोष्टीचा स्वतःला दोष लावून घेतला पाहिजे, हे थोडक्यात बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 2022 मध्ये शिवसेना पक्ष फुटला त्यावेळेला एकनाथ शिंदे, केसरकर, उदय सामंत, सरनाईक, प्रताप सरनाईक असे अनेक नेते निघून गेले. त्यांच्याबरोबर जवळजवळ एक 50 आमदार शिवसेनेमधून फुटले आणि त्यांनी दुसरा गट स्थापन केला आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं. पण त्यावेळेला तो फक्त नेतृत्वाचा दोष होता काय? तर नव्हता. कारण त्यावेळेला अनेक नेत्यांच्या वरती ईडीच्या केसेस लागलेल्या होत्या. ईडी मागे लागलेली होती. किरीट सोमय्या अनेकांच्या हात धुवून मागे लागलेले होते. प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन ते काय काय कागदपत्र काढत होते. या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून या प्रत्येक नेत्याच्या मनात एक भीती निर्माण झालेली होती. अशीच काहीशी गोष्ट नंतर राष्ट्रवादीमध्ये देखील झालेली होती. पण दुसरा एक प्रॉब्लेम या सगळ्या नेत्यांचा होता, तो म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाणं. कारण शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत एकत्र गेलेली असली तरी शिवसेनेतल्या अनेक नेत्यांना नेमकं काँग्रेस बरोबर कशा पद्धतीनं राजकारण करायचं हे अजूनपर्यंत समजलेलं नव्हतं. भलेही संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे हे सेंट्रल लेवलवरती, वरच्या पातळीवरती सगळ्या गोष्टी हाताळत असले तरी प्रत्येक आमदार खासदाराला खाली काँग्रेस बरोबर कसं काम करायचं, प्रत्येक गावागावातलं काँग्रेस बरोबरचं गणित कसं जमवायचं, या गोष्टी समजत नव्हत्या. त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाणं ही देखील त्यावेळेची एक अडचण होती आणि त्यासाठी हिंदुत्वाच्या मुद्द्यामध्ये आम्हाला अडचण होते असं सांगत एकनाथ शिंदेंनी वेगळी चूल मांडलेली होती. कारण त्यांच्या दृष्टीनं काँग्रेस म्हणजे हिंदुत्वाचा शत्रू, त्यामुळे हिंदुत्वाच्या विरोधात जर काँग्रेस असेल तर काँग्रेस बरोबर आम्ही एकत्र कसे बसू असं म्हणत ते वेगळे झाले. आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये थोडंसं लॉजिक देखील होतं आणि याला आपण नेतृत्वाचा प्रॉब्लेम असं म्हणू शकणार नाही. पण आता यावेळेला जी फूट होते ती थोडीशी वेगळी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. यावेळेला अनेक खासदार जे फुटलेले आहेत किंवा आमदार जे फुटू शकतात लवकरच, कारण कृपाल तुमानेंनी सांगितलंय की 16 आमदार देखील फुटणार आहेत. आता सध्या आहेत 20 आमदार, 20 पैकी 16 फुटले तर उद्धव ठाकरेंच्या सोबत राहणार किती हा प्रश्न आहे. त्यामुळे आता जी फूट होते याच्यामध्ये अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जे फंड्स मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजेत, विकास कामं करण्यासाठी संधी मिळालं पाहिजे, सत्तेमध्ये स्थान मिळालं पाहिजे, वाटा मिळालं पाहिजे. प्रत्येकाची ही इच्छा असते. हे जरी एक कारण खरं मानलं तरी प्रत्येक नेत्याचा एक दुसरा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे आपला नेता ऍक्सेसिबल नसणे. आणि यातल्या अनेक नेत्यांनी नेहमी ही तक्रार केलेली आहे की उद्धव ठाकरे ऍक्सेसिबल नाहीत, उद्धव ठाकरेंच्या पर्यंत पोहोचता येत नाही किंवा उद्धव ठाकरेंची भेट देखील घेता येत नाही. अनेक वेळेला आदित्य ठाकरेंच्या पर्यंत जास्तीत जास्त एखादा नेता पोहोचू शकतो, त्याच्यावर उद्धव ठाकरेंच्या पर्यंत जाता येत नाही. दुसरी एक गोष्ट, उद्धव ठाकरेंनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलाय अशी गोष्ट मागच्या 10 वर्षात आपण कधीच बघितलेली नाही. 2019च्या निवडणुका असतील किंवा 2024च्या निवडणुका असतील, उद्धव ठाकरे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गेले, प्रचाराच्या निमित्तानं गेले, पण त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला असं म्हणता येत नाही. त्यानंतर दुसरी एक गोष्ट म्हणजे 2026ला याच वर्षी जानेवारीमध्ये ज्या निवडणुका झाल्या, 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होत्या. या 29 महानगरपालिका मुंबईपासून खाली कोल्हापूरपासून अगदी नागपूरपर्यंत सगळ्या महापालिका यामध्ये होत्या. पण उद्धव ठाकरे मुंबईपासून ठाण्यापर्यंतच गेले, ठाण्याच्या पुढे ते कुठल्याही महापालिकेत गेले नाही. पण तरी देखील त्यांच्या आमदारांच्या, खासदारांच्या जीवावर त्यांनी परभणीसारख्या महापालिकेमध्ये सत्ता स्थापन केली किंवा जास्तीत जास्त नगरसेवक निवडून तरी आणले. पण ही गोष्ट उद्धव ठाकरेंना ते जर स्वतः गेले असेल तर अनेक ठिकाणी करिश्मा दाखवता आला असता, जो त्यांना करता आला नाही. त्यांनी मुंबईमध्ये बसून मुंबई महापालिका तर गमावलीच, शिवाय इतर सगळ्या महापालिका गमावल्या. म्हणजे उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र मुंबईपासून चालू होऊन ठाण्यापाशी संपतो की काय असा प्रश्न अनेकांना यावेळेला पडू शकतो. कारण मुंबई महापालिका सोडून 28 महापालिका महाराष्ट्रात होत्या, उद्धव ठाकरे कुठंच गेले नाहीत. आणि हा एक मोठा प्रॉब्लेम असतो, कारण कार्यकर्त्यांना किंवा इतर गावाच्या लेवलच्या नेत्यांना
आपला नेता आपल्यापर्यंत येऊन आपल्या लोकांशी बोलावा असं वाटत असतं आणि ही गोष्ट उद्धव ठाकरे करायला कमी पडले. दुसरी गोष्ट, आदित्य ठाकरे जरी प्रचारात उतरले असले तरी मुंबईतल्या अनेक प्रभागांमध्ये ते फिरत होते. याशिवाय कधीतरी ठाण्यात किंवा नवी मुंबईत ते गेले, याच्या पलीकडे ते गेले नाहीत. राज ठाकरे युतीमध्ये लढत होते उद्धव ठाकरेंच्या बरोबर, पण ते देखील जास्तीत जास्त नाशिकपर्यंतच गेले. म्हणजे थोडक्यात ठाकरेंची पॉवर ही मुंबई आणि मुंबईच्या पट्ट्यापुरतीच मर्यादित राहिली. महाराष्ट्र त्यांनी एक प्रकारे सोडूनच दिलं की काय, असं या ठिकाणी वाटायला लागलं. दुसरा एक प्रॉब्लेम सांगितला जातो तो म्हणजे संजय राऊत. संजय राऊत खूप बोलतात, संजय राऊत अनेकांची अडचण निर्माण करतात. संजय राऊतांच्या वाचाळपणामुळे किंवा ते जे काही बोलतात त्यामुळं शिवसेनेचा हा प्रॉब्लेम झाला, अनेक नेते नाराज झालेत असं जरी सांगितलं जात असतं तरी एक गोष्ट सत्य आहे, जी उदय सामंतांनी 2 दिवसापूर्वी बोलून दाखवलेली, की संजय राऊत रोज सकाळी एक पत्रकार परिषद घेतात म्हणून उद्धव ठाकरे गटाचं एक अस्तित्व तरी रोजच्या रोज जाणवतं. एक संजय राऊत नावाचा जो नेता आहे तो शिवसेनेकडून रोजच्या रोज बोलतो, जो विरोधी पक्षांवर टीका करतो, तो अनेक नेत्यांवर टीका करतो, अगदी नरेंद्र मोदींपासून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे किंवा अगदी प्रताप सरनाईकांच्यापर्यंत प्रत्येकावरती तो कुणालाही सोडत नाही आणि त्यामुळं त्यांचं अस्तित्व दिसतं. सुषमा अंधारे देखील त्यांच्या लेवलवरती चांगलं काम करतात, सगळं करतात. पण पक्षाचे प्रवक्ते जरी किती बलवत्तर असले आणि बलवान असले तरी नेत्यांनी स्वतः येऊन पक्षाचं एक प्रवक्तेपण करणं गरजेचं असतं. जे नरेंद्र मोदी करायला विसरत नाहीत ते उद्धव ठाकरे करायला विसरतात. उद्धव ठाकरे कधीही मीडियाच्या समोर येत नाहीत, ते जास्त बोलत नाहीत आणि मीडियाला ॲक्सेसिबल सुद्धा नसतात. मातोश्रीवर बसून महाराष्ट्र चालवणं हे जवळजवळ अशक्य आहे आजच्या घडीला तरी. या सगळ्या फुटीमागचं आणखी एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे राजकीय अस्तित्व टिकवणं. कारण यातल्या अनेक आमदार खासदारांना भविष्यात आपलं राजकीय अस्तित्व टिकवणं अवघड जाणार आहे. कारण शिवसेनेचा जो उद्धव ठाकरेचा गट आहे या गटाला मागच्या वर्षभरात झालेल्या ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत त्यामध्ये काहीही ठसा उमटवता आलेला नाही, नगरपालिकेच्या निवडणुकीत आलेलं नाही, महापालिकेत आलेलं नाही. त्यामुळे झालंय असं की गावागावामध्ये जो पक्षाचं अस्तित्व पाहिजे ते पक्षाचं अस्तित्व जवळजवळ संपायला लागलेलं आहे. कारण जर उद्धव ठाकरेंच्या पक्षाची परिस्थिती बघितली तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नगरसेवक हे MIM पेक्षा कमी होते. म्हणजे MIMचे संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे नगरसेवक होते त्याच्यापेक्षा खाली उद्धव ठाकरेंची शिवसेना होती. मग हा मोठा पक्ष म्हणायचा तरी कसा? कारण जर महानगरपालिकेत ही परिस्थिती असेल, अशीच परिस्थिती ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेत असेल तर नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर लढायचं तरी कसं? कारण जर कार्यकर्तेच उरले नाहीत तर नेता किती दिवस डायरेक्ट खासदार किंवा डायरेक्ट आमदार होणार? या गोष्टीबद्दल प्रश्नचिन्ह प्रत्येकाला आहेच. आणि या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेंचा रोल अत्यंत महत्वाचा आहे, आदित्य ठाकरेंचा महत्वाचा आहे, संजय राऊतांचा महत्वाचा असला तरी तो कमी महत्वाचा आहे. जबाबदारी ही उद्धव ठाकरेंनीच घेतली पाहिजे. कारण रविवारी जी त्यांनी एक मीटिंग घेतली, या मीटिंगला 4च खासदार उपस्थित राहिले, 5 खासदार उपस्थित राहिले नाहीत. नंतर त्यांनी सांगितलं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वगैरे वगैरे. त्यानंतर त्यांचे जे स्टेटमेंट्स आले त्यामध्ये देखील ते असंच म्हणत होते, ज्यांना जायचं आहे ते जातील, मी कुणालाही थांबवणार नाही वगैरे वगैरे. पण हा पक्ष आहे, हे फक्त तत्वांचा प्रश्न नसतो. पक्ष हा फक्त तत्वांनी चालत नाही तर पक्ष हा राजकारणाच्या काही सिस्टीम्सनी, काही पद्धतीने चालतो. जर तुमचे खासदार फुटून जात असतील तर त्यांना थांबवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे लागतात. ते फक्त तुमच्या तत्वात त्यांच्या मनानं थांबले तर थांबतील किंवा गेले तर जातील असं जर म्हटलं तर ते डेफिनेटली जातातच आणि ते आता गेलेलेच आहेत. अशीच परिस्थिती जर उद्धव ठाकरेंना व्हायची नसेल तर त्यांना प्रोॲक्टिव्हली उतरावं लागेल, मैदानात उतरून त्यांना आपल्या लोकांच्यापर्यंत पोहोचावं लागेल आणि तरच उद्धव ठाकरेंच्या पक्षाची आत्ताची जी परिस्थिती आहे ती बदलू शकते. कारण आता हा उद्धव ठाकरेंच्या पक्षफुटीचा दुसरा अध्याय संपला, याच्यानंतर जर तिसरा अध्याय देखील असेल तर त्यामध्ये काय असेल हा प्रश्न त्यांनीच स्वतःला विचारायला पाहिजे आणि त्यावर चिंतन करायला पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी वाना. जय हिंद, जय महाराष्ट्र.